श्रीलंकाचं, हे श्रीलंकाचं कॉइन, दुबईचं कॉइन, चायनाचं, इथं वर लिहिलंय. अरे काय रे चाललंय आज? काय तुझा प्लॅन आहे? काय करायचं चाललंय? आजचा प्लॅन, आज मला आपल्या मित्रांना माझी जी कॉइन्स कलेक्शन म्हणजे जी नोट करन्सी कलेक्शन आहे ना ते दाखवायचंय. म्हणजे माझ्याकडे वेगळे वेगळे नोट्स आहेत ना वेगळ्या देशांचे, ते साठवून ठेवले त्या अंकलकडनं वगैरे वेगळे भेटतील तसे साठवून ठेवले, ते दाखवायचे. होय काय? मी असं इथं डबा ठेवलेला कुठेतरी टीव्ही नोटच्या इथं. कुठे ठेवलाय? हाच बघा. हा आवाज येतोय? याच्यात सगळे नोट्स आहेत. हो, याच्यात मी जेवढे आहेत तेवढे साठवून ठेवलेत. आवाज पण यायचा आहे बघा तुम्हाला. पैसा ही पैसा होगा. चला तर मित्रांनो, आता मी माझ्या पैशांचा म्हणजे माझ्या कलेक्शनचा पिटारा उघडलेला आहे. आता मी हे सगळे कॉइन्स बाहेर काढून ठेवतो आणि हा डबा बाजूला ठेवतो. अजून एक याच्यात कुठले नोट. आता जी आपली पहिली करन्सी आहे ती आहे मलेशिया रिंजित. हे बघा, यांची ही नोट आहे आणि ही फुल्ली प्लास्टिकने बनलेली आहे, म्हणजे ही वॉटरप्रूफ पण आहे. अशा माझ्याकडे 2 नोट्स आहेत, ती पण तशीच आहे सेम. आणि मलेशियाचे माझ्याकडे काही कॉइन्स पण आहेत. हे बघा, हा 10 पैसे त्यांचे, 10 रिंजित. अजून हे 50 रिंजित, हे अजून 20 रिंजित, हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही. अजून हे 10-10चे 2 रिंजित आहेत छोटेचे. हा एक जी रिंजित आहे मलेशियाची ही नोट, तिचा आपलं म्हणजे एक रिंजित मध्ये आपल्या भारताचे 20 रुपये. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, 20 रुपये. म्हणजे ही एक नोट आहे ना, जी आपण कन्वर्ट करून घेतली तर आपल्याला याचे 20 रुपये भेटणार आहेत. आणि ही जी 50 रिंजित आहे ना, म्हणजे पैसे त्यांचे एक टाईप मधले, ही 10, म्हणजे हे 10 आहेत. चला तर मित्रांनो, आम्ही आता पुढच्या कलेक्शनकडे वळूया. चला तर मित्रांनो, आता मला माझं आता पुढचं कलेक्शन तुम्हाला दाखवतो. हे कलेक्शन आहे श्रीलंकाचं. हे श्रीलंकाचं कॉइन बघा. हा त्यांचा 10 पैसे आहेत त्यांचे. ते श्रीलंकांच्या पण करन्सीला रुपीजच म्हणतात आपल्या इंडियासारखं. हे 2 माझ्याकडे 10चे आहेत आणि हे पाटणं पण दाखवतो थांबा. आणि हा एक खूप जुना आहे, 5चा. तुम्हाला दिसत पण नसेल त्याच्यावरचा अंक, खूप जुना आहे तो. पाटणं सेम आहे श्रीलंकाचा. हे माझ्याकडे 3च कॉइन आहेत श्रीलंकाचे. जर आपण यांना इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट केलं तर एक श्रीलंकन रुपी आपल्या भारतातले 30 पैसे आहेत. एक श्रीलंकन रुपी आता हे 10 रुपये असणार आहे, म्हणजे हा 3 रुपये. जर आपण आपल्या देशात कन्वर्ट करून घेतलं समजा, तर हे आपल्याला ह्याचे 3 रुपये भेटणार आहेत आणि ह्याचे 1.5 रुपये हा 5च्या कॉइनचे. चला तर मित्रांनो, आपण आपल्या पुढच्या करन्सीकडे. नेक्स्ट माझ्याकडे एकच कॉइन आहे, तो आहे म्हणजे दुबईचा कॉइन. हा पाहू शकता तुम्ही मित्रांनो. आणि समोरून इथं 50 लिहिलं आहे, म्हणजे हाफ 50 पैसे. हा माझ्याकडे एकच कॉइन आहे. हा 1 रुपये नाही, फक्त जे आपल्याकडे जसे 1 रुपये 100 पैसे असतात ते 50चा आहे. जर आपण हे इंडियन करन्सी मध्ये बघितलं तर एक दुबईचा ह्याला दिरहम म्हणतात, दिरहम. हा एक 23 रुपये आहे, म्हणजे हा 50चा आहे ना. 23चा हाफ म्हणजे 11.5, 11.5 रुपयेचा हा कॉइन आहे. जर आपण याला कन्वर्ट करून घेतलं तर आपल्याला ह्याचे 11.5 रुपये भेटतील. पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला जवळून. चला तर मित्रांनो, आपण आपल्या पुढच्या करन्सीकडे वळूया. आता मी कॅच पकडला. हा आहे कॉइन चायनाचा. इथं वर लिहिलंय, तुम्हाला दिसतंय का बघा. आणि या साईडला काहीतरी डिझाईन बनवले. हा चायनाचा कॉइन आहे.
चायनाच्या कॉईनला UN म्हणतात, YUAN, UN. जर आपण ह्याला कन्वर्ट केलं इंडियन करन्सीमध्ये तर एक चायनाचा UN होतो 11.74 म्हणजे 11 रुपये. म्हणजे हा परफेक्ट एक त्यांचा UN आहे. म्हणजे हे जर आपण कन्वर्ट करून घेतलं तर आपल्याला 11 रुपये भेटणार आहेत. लास्ट बट नॉट दी लिस्ट आपल्याकडे आहे भारताचा इंटरनॅशनल 5 रुपयाची नोट. हे पाहू शकता, आजकाल ही बॅन झाली ना बाबा. नाही चालू आहे पण खूप कमी लोक. पण आता जास्त कोणाकडे आढळत नाही. ही माझी नाही, ही मम्मीने मला दिली तिच्या काळातली. हे बघा, पाठी एक शेतकऱ्याचा फोटो पण आहे. ट्रॅक्टर नांगरणी शेतकऱ्याचा. हिच्याशिवाय आपण इंडियामध्ये म्हणजेच हिंदुस्थान भारतामध्ये फिरू नाही शकत. ही नसली तर आपण कुठं जाऊ नाही शकत. म्हणून ही आपल्याकडे गरजेची असलीच पाहिजे. आता मी माझ्याकडे जेवढं कॉइन्स कलेक्शन, करन्सीज कलेक्शन होतं ते पूर्ण दाखवलेलं आहे. फक्त एवढंच होतं, मी अजून माझं कलेक्शन चालू आहे. आणि जर तुमच्याकडे असेच कॉइन कलेक्शन किंवा कसलेही कलेक्शन असतील ते कमेंटमध्ये कळवा. आणि हा तुम्हाला माझ्या कॉइन्स कलेक्शनचा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला नक्कीच लाईक करा. आमच्या चॅनलच म्हणजे देसाई डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. थँक्यू, बाय.